सर, खरं तर आज आपण पंचायत समिती कार्यालयामध्ये आला होतात. नेमकी काय येण्याचा उद्देश होता आहे? जुन्नर तालुक्यामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्पदंशाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. काही दुर्दैवानं काही मृत्यू झालेले आहेत आणि त्यामुळं येथील वैद्यकीय अधिकारी किंवा कम्युनिटी हेल्थ वर्कर किंवा आरोग्य कर्मचारी यांना सेन्सिटाईज करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी अश्विनी कुलमाथे आणि BDO साहेब यांनी आज सर्पदंश उपचारासंदर्भात आणि प्रिव्हेन्शन करण्यासंदर्भात कार्यशाळा आयोजित केली. नागरिकांमध्ये खरं तर सापांच्या बाबतीमध्ये खूप भीती असते. ती जागरूकता कशी आणावी? म्हणजे एखादा सर्प विषारी आहे, बिनविषारी आहे, हे कसं ओळखावं? भारतामध्ये जवळजवळ 570 प्रकारच्या सापांच्या जाती आहेत, प्रजाती आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 270 प्रकारचे साप आढळून येतात. त्यातले जवळजवळ 70 ते 80% साप हे बिनविषारी आहेत, 65 जवळजवळ निमविषारी आहेत आणि 4% जे साप आहेत ते अतिविषारी वर्गामध्ये किंवा वैद्यकीयदृष्ट्या ते फार महत्त्वाचे आहेत. बिनविषारी जे साप आहेत त्यांची बोबुळं जी आहेत ती लंबवर्तुळाकार असतात, शेपटी लांब असते, त्यांच्यावर विशिष्ट प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे जे साप असतात आणि त्यांचे जे दात आहेत ते खूप छोटे छोटे अनेक दात असतात. याच्या उलट जे विषारी साप आहेत त्यांचे विषदंत हे 2च विषदंत असतात आणि ते मोठे असतात आणि ते इंजेक्शनच्या निडलसारखे असतात. त्यांच्यामुळे ते जर दंश केला तर दंशाचे 2 व्रण त्या ठिकाणी दिसून येतात. त्यांची बोबुळं आहेत ती गोल असतात आणि शेपटी जी आकुडा निमुळती असते. त्यामुळे याच्यावरून साप बिनविषारी किंवा विषारी ते ओळखता येतात. स्नेक बाईट झाल्यानंतर बऱ्याचदा लोक घाबरून जातात. तर अशा वेळेस लोकांनी पहिलं काय केलं पाहिजे? स्नेक बाईट झाल्यानंतर सर्पदंश शक्यतो अडगळीच्या ठिकाणी होतो, एकतर जंगलात होतो किंवा शेतात काम करताना होतो, कोणी मदतीला नसतं. अशावेळी रुग्णाने कुणाला तरी मदतीला बोलवलं पाहिजे. मोबाईल जर असेल तर मोबाईलवरून किंवा जवळपास कोणी काम करत असेल त्यांना आवाज देऊन मदतीसाठी बोलवलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्ण अशावेळी खूप घाबरून जातो. त्याला मोकळ्या हवेत घेतलं पाहिजे आणि जमिनीवर झोपून ठेवलं पाहिजे. त्याचा जो दंशाचा भाग आहे, अवयव आहे, हात किंवा पाय, तो स्थिर ठेवला पाहिजे. त्याला झोपून त्याचे दोन्ही पाय गुंड्यात वापरून ठेवले पाहिजे आणि जवळच्या लोकांनी त्याला धीर देऊन त्याला स्थिर ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला त्वरित मदतीला कोणाला तरी बोलून जवळच्या शासकीय रुग्णालयात त्वरित त्याला नेण्याची सोय केली पाहिजे. त्याला मिळेल त्या साधनाने, उदाहरणार्थ मोटरसायकल किंवा जीप किंवा रुग्णवाहिका मिळेल तर रुग्णवाहिका, या मिळेल त्या साधनाने त्याला त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात नेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शासकीय रुग्णालयात नेत असताना रुग्णाला जर काही लक्षणं येत असतील, उदाहरणार्थ उलटी होत असेल, मळमळ होत असेल, श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर त्या डॉक्टरांना तिथं जाऊन फोन करून सांगितलं पाहिजे. आणि शासकीय दवाखान्यात जर सुट्टीचा दिवस असेल तर वैद्यकीय अधिकारी हजर आहेत की नाही याची खात्री केली पाहिजे. वैद्यकीय अधिकारी जर हजर असतील तर त्या दवाखान्यामध्ये सर्पदंशाची लस उपलब्ध आहे की नाही हेही तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारून खात्री करून घेतलं तर निश्चितपणे त्याचा रुग्ण वाचण्यासाठी मदत होऊ शकते. ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा लोक सर्पदंश झाल्यानंतर एखाद्या बुवा बाबाकडे किंवा मांत्रिकाकडे जातात. अशा लोकांना आपण काय सल्ला द्याल? पूर्वी याबाबत खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात अंधश्रद्धा होत्या. लोक सर्पदंश झाल्यानंतर मांत्रिकाकडं किंवा मंदिरात लोकांना घेऊन जायचे किंवा वेगवेगळे आघोडी उपाय करायचे किंवा ब्लेडनी कापायचे, कोंबडीच्या गुंजाराने विष शोषायचा प्रयत्न करायचे, रुग्णाला दारू प्यायला द्यायचे किंवा रुग्णाच्या तोंडात काही पालापाचोळा टाकायचे, मंत्र पुटपुटायचे. असे अनेक चुकीचे आणि अघोरी प्रकार पूर्वी ग्रामीण भागामध्ये चालायचे. परंतु व्यापक प्रमाणात जनजागृती केल्यामुळं आपल्या परिसरात तरी आता भोंदूगिरीचे किंवा मंत्रिकाकडे किंवा मंदिरात नेण्याचे प्रमाण कमी झाले. लोकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे लोक सुरुवातीचा जो अमूल्य वेळ आहे, गोल्डन आवर, तो न दवडता रुग्णाला जवळच्या शासकीय दवाखान्यात नेत आहेत आणि त्याच्यामुळं रुग्ण वाचण्याचं प्रमाणसुद्धा आपल्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. स्नेक बाईट होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी नागरिकांनी? सर्पदंश हा टाळता येण्यासारखा आजार आहे. ही अतिशय गंभीर घटना आहे आणि शेतीसंबंधी होणारा अतिशय मोठा अपघात आहे. सर्पदंश सर्वसाधारणपणे शेतमजूर, आदिवासी, महिला, मुले, वीटभट्टी कामगार, ऊसतोडणी कामगार यांच्यामध्ये होतो. त्यातल्या त्यात बहुतांश रुग्ण हे 20 ते 40 वयोगटातील तरुण असतात. त्यामुळं सर्पदंश गंभीर घटना असल्यामुळे त्याला टाळणं खूप गरजेचं आहे. शक्यतो जर शेतात काम करायचं असेल
तर रात्रीच्या वेळी काम करताना पायात बूट घातले पाहिजेत किंवा पूर्ण कपडे घेतले पाहिजेत. पडद्यात पागेत जर काम करायचं असलं तर डोक्यात हॅट किंवा टोपी घातली पाहिजे. जर रात्रीच्या वेळी शेतातून चालत असेल, हातात टॉर्च असली किंवा काठी आपटत आपटत चाललो तर जवळपास सर्प असला तर तो निघून जाईल. महिला जर शेतात गवत कापत असतील तर त्यांनी वेळाच्या हालचालीनं जर गवतात काम सुरू करण्यापूर्वी वेळाची हालचाल केली तरीसुद्धा सर्पदोष निघून जाईल. मण्यासारखा जो विषारी सर्प आहे तो शक्यतो रात्रीच्या वेळी चावतो. त्यामुळं तो जमिनीवर झोपलेला असताना चावतो, चुकून अंगाखाली आल्यामुळे. त्यामुळं जर जमिनीवर आपण झोपत असू तर गादीखाली मच्छरदाणी चांगली जर दुमडून लावली तर निश्चितपणे मण्याचं डेंगू आपण टाळू शकतो. शिवाय मलेरिया आणि डेंगूसुद्धा होणार. परंतु शक्यतो रात्रीच्या वेळी झोपताना कॉटचा वापर करावा आणि कॉट भिंतीपासून 2 ते 3 फूट अंतरावर ठेवून कॉट लावावी. म्हणून भिंतीवरून सुद्धा कधी कधी साप कॉटवर येऊ शकतो. त्या दुर्घटनासुद्धा आपण टाळू शकतो. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांना खरकटे अन्न घराच्या भिंतीभोवती टाकून द्यायची सवय असते. ते खरकटे अन्न खाण्यासाठी उंदीर येतात आणि त्याच्या पाठोपाठ सापसुद्धा उंदरांना खाण्यासाठी. त्यामुळे घराचा परिसर स्वच्छ ठेवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. घराच्या खिडक्यांमध्ये जर झाडाच्या फांद्या येत असतील तर त्या कापून टाकल्या पाहिजे. कधी कधी फांद्यांवरून सापसुद्धा घरात येऊ शकतो. अशा अतिशय ह्या छोटी छोटी जर खबरदारी घेतली तर सर्पदंशांसारखी गंभीर घटना आपण निश्चितपणे टाळू शकतो. आपल्या जुन्नर परिसर खरं तर हा निसर्गाचा म्हणजे निसर्गाने नटलेला परिसर आहे. जंगल देखील भरपूर प्रमाणात आहे. तर ह्या आपल्या भागामध्ये कोणते साप हे विषारी आहेत आणि कोणते अतिविषारी आहेत? आपल्या परिसरामध्ये सर्व प्रकारच्या सापांच्या प्रजाती आढळून येतात. त्यामध्ये बिनविषारी साप आहेत, धामण आहे, गांडोळ आहे, मांजऱ्या साप आहे, गवत्या साप आहे, बांबू पीठ व्हायपर, ग्रीन पीठ व्हायपर आहे, कवड्या साप आहे, त्याच्यानंतर ग्रीन टीबॅक चेकर्ड साप आहे. असे अनेक प्रकारचे साप आहेत. बिनविषारी आणि विषारी सगळे साप आपल्या परिसरात आढळून येतात. आणि त्यातल्या त्यात नाग, मण्या, घोणस आणि कुरसं हे जे अतिविषारी साप आहेत हे सुद्धा आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पूर्वी आपल्याकडं जंगली भाग जास्त होता आदिवासी भागामध्ये. त्यामुळे सर्पदंशाचे रुग्ण त्या भागातच जास्त आढळून यायचे. परंतु आता धरणं झाली आणि बागायती क्षेत्री वाढलेली आहे. एकीकडं सापांची संख्या, त्यांना चांगलं राहणीमान खाद्य मिळाल्यामुळे सापांची संख्या वाढली तर शेतकरी हा शेतामध्ये सतत काम करायला लागतो म्हणून शेतात घर बांधून राहायला लागतं. त्यामुळं सर्प आणि मनुष्य यांचा इंटरॅक्शन जे आहे संबंध खूप वाढलेला आहे. आणि साहजिकच गेल्या काही वर्षामध्ये आपल्या परिसरात सर्पदंश झालेल्या रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि वाढली आहे. स्नेक बाईटमध्ये जे लोकांना हे होते तर 0 डेथसाठी आपण काय करतो, म्हणजे काय उपाययोजना करतोय? आपण शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प सुरू केलेला आहे आणि जवळजवळ आपण 2005 पासून हा प्रकल्प सुरू केला. तसं या क्षेत्रात आम्ही 1995 पासून काम करत आहोत. परंतु सर्पदंशाच्या रुग्ण मृत्यू होऊ नये म्हणून आम्ही हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी आम्ही 3 प्रकारचे पिलर्स मिशनचे ठरवलेले आहेत. ते सगळ्यात म्हणजे सर्पदंश झालेल्या रुग्णांना तातडीनं योग्य वेळेत आणि योग्य ते उपचार उपलब्ध करून देणे. दुसरा महत्त्वाचा याचा पिलर आहे की अंधश्रद्धा दूर कमी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करतो. आणि तिसरा पिलर जो आहे तो ज्या वैद्यकीय क्षेत्रातले कर्मचारी आहेत, मग ते वैद्यकीय अधिकारी असोत किंवा आशा वर्कर असोत किंवा पॅरामेडिकल स्टाफ असोत, कम्युनिटी हेल्थ वर्कर असोत, यांना सर्पदंशाबाबत उपचारासाठी प्रशिक्षण देणं. आणि या 3 गोष्टींचा उपयोग एकत्रित केल्यामुळं त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या परिसरात दिसून येतो. यामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांबरोबरच सगळ्या प्रकारचे जे शासकीय विभाग आहेत, मग फॉरेस्ट डिपार्टमेंट असो, शिक्षण विभाग असो किंवा आरोग्य विभाग असो, पंचायत समिती असो, वेगवेगळ्या गावचे सरपंच असो, लोकप्रतिनिधी असो, या सगळ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकंदरीतच एक समाधानकारक चित्र आपल्या परिसरात दिसून येत आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 6000 रुग्ण आम्ही आमच्या हॉस्पिटलला पूर्णपणे बरे केलेले आहेत. आणि मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा 6000पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. सर, शेवटचा प्रश्न घेतो. सर्पदंश झालेला व्यक्ती कसा ओळखावा की याला विषारी सापाने दंश केलेला आहे, म्हणजे त्याची लक्षणं कशी असतात? नाग आणि मण्या हे विषारी साप आपल्या मज्जासंस्थेवर दुष्परिणाम करतात म्हणून त्यांना न्यूरोटॉक्सिक सर्प असे म्हणतात किंवा मज्जासंस्थेवर दुष्परिणाम. आणि घोणस आणि कुरसं हे आपल्या रक्ताभिसरण संस्थेवर दुष्परिणाम करतात म्हणून त्यांना हिमोटॉक्सिक किंवा व्हॅस्क्युलोटॉक्सिक सर्प असं म्हणतात. नाग आणि मण्या चावल्यानंतर विशेषतः चावलेल्या ठिकाणी तीव्र वेदना होतात, सूज येते,
रुग्णाच्या नाडीचे ठोके अनियमित होतात, रक्तदाब कमी होऊ शकतो, त्याला हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो. नाक चावल्यानंतर काही सेकंदापासून 2 ते 2.5 तासात रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. आणि नाक चावल्यानंतर रुग्णाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला त्याचे डोळे उघडण्यासाठी त्रास होतो, श्वास घेण्यासाठी त्रास होतो, त्याचं बोलणं तोत्र होतं, त्याला थुंकी गिळता येत नाही, श्वासाचे मसल ते पूर्णपणे पॅरालाइज होतात. हळूहळू रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन रुग्णाला फिट्स येतात, पूर्णपणे बेशुद्ध होऊन कोमात जातो आणि त्याचा मृत्यू होतो. मण्यारचं जरी मज्जासंस्थेत दुष्परिणाम होत असला तरी मण्यार हा सर्प शक्यतो रात्री 12 ते पहाटे 5 वेळेपर्यंत जमिनीवर झोपलेल्या व्यक्तीला चावतो. त्याचे दात खूप छोटे असतात, त्यामुळे वेदना होत नाहीत आणि त्याची लक्षणं उशीर येतात. 2 ते 4 तासानंतर त्याला पोटात दुखायला लागतं, उलटी होते, दरदरून घाम फुटतो आणि 4 ते 6 तासानंतर रुग्णाला हळूहळू श्वास घ्यायला त्रास होतो, रुग्ण बेशुद्ध अवस्थेत जातो आणि सूर्योदयापर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो. घुणस आणि कुरसं हे चावल्यानंतर थोडीशी लक्षणं वेगळी आहेत. रुग्णाची रक्त गोठण्याची प्रक्रिया खूप लांबते. आपल्याला रक्तामध्ये जर ब्लेडनी कापला आपल्या अंगठ्याला किंवा पायाला तर 4 ते 5 मिनिटात आपलं रक्त गोठतं, परंतु घुण्यास चावल्यानंतर ही प्रक्रिया तास, 1.5 तास, 2 तास घडत नाही आणि मग साहजिकच रुग्णाला रक्ताच्या उलट्या होतात, त्याच्या नाकातोंडातून रक्त येतं, लघवी वाटे रक्त जातं, संडास वाटे रक्त जातं, कधीकधी मेंदू आणि पोटातसुद्धा रक्तस्राव होतो. रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो, त्याचा रक्तदाब कमी होतो, त्याच्या नाडीचे ठोके अनियमित होतात आणि चावलेल्या ठिकाणी खूप तीव्र वेदना होतात, सूज येते. अंगठ्याला चावला तर गोट्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत आणि पूर्ण अंगावर सुद्धा सूज येतो आणि हळूहळू रुग्णाची लघवीचं प्रमाण कमी होतं. 4 ते 5 दिवसानंतर रुग्णाच्या दोन्ही किडन्या रिकामी होतात. रुग्णाला अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्याला कधीकधी रक्तपुरवठाही करायला लागतो, डायलिसिससुद्धा करायला लागतं. त्याचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, त्याच्या ज्या चपट्या पेशी आहेत त्याचं प्रमाण कमी होतं, त्याला रक्त आणि रक्ताचे इतर प्रॉडक्ट्स उदाहरणार्थ प्लाझ्मा द्यावा लागतो किंवा प्लेटलेटचं ट्रान्सफ्युजन करावं लागतं. त्याच्या जखमांच्या जागी दंशाच्या ठिकाणी खूप जखमा सरतात, त्याला नेक्रोसिस किंवा गँग्रीन होतात. अशा रुग्णांच्या जखमा बरा होण्यासाठी कधीकधी 1-1 वर्ष लागू शकतं किंवा त्यांना अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया लागतात. स्किन ग्राफ्टिंग म्हणजे त्वचारोपण करायला सुद्धा लागू शकतं. सर, खरं तर आपण जर पाहिलं ती 4 वर्षाची बालिका आहे, ती सर्पदंश झाल्यानंतर साधारणतः तास 1.5 तासामध्येच ती मृत्यू झाला तिचा. तर याचं काय कारण असावं? जर डाग चावला तर त्याची लक्षणं त्वरित येतात आणि काही मिनिटापासून ते 2 ते 2.5 तासात रुग्ण दगावू शकतो. विशेषतः लहान मुलांमध्ये साप चावताना काही त्याला कळत नाही की विष किती इंजेक्ट करावं. लहान मुलांमध्ये सुद्धा तो तेवढ्याच प्रकारचं विष इंजेक्ट करतो आणि मग लहान मुलांमध्ये त्याचं वजन कमी असल्यामुळे साहजिकच लक्षणं येतात आणि ती अतिशय लवकर येऊन गंभीर होतात रुग्ण. त्यामुळं अशा रुग्णांना त्वरित हॉस्पिटलमध्ये नेणं खूप गरजेचं असतं. कधीकधी ऑन दी स्पॉट म्हणजे नाक चावल्यानंतर जागेवरच मृत्यू झाल्याची सुद्धा लक्षणं. त्यामुळं रुग्णाला लवकरात लवकर हॉस्पिटलला नेणं आणि तिथं गेल्यानंतर लवकरात लवकर उपचार मिळणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे.